तर साताऱ्याच्या जावळी, कोरेगाव, फलटण तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। फलटणमधील अवकाळी पावसामुळे यात्रेच्या बुकिंगसाठी उभारण्यात आलेल्या तमाशा चालकांच्या राहुट्यांचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे परिसरामध्ये शेतीचं नुकसान झालंय, तर नागरिकांचाही ताडांबळ जी आहे ती उडालेली आहे। तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावली असून शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडालेली आहे। काढणीच्या हंगामामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह अनेक गावांना पावसानं झोडपून काढलं। विजांच्या तारांना स्पार्क झाल्यानं एका इमारतीच्या गच्चीवरील पाल्याला जी आहे ती आग लागलेली होती। तर आखाती युद्धामुळे देशातील इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं दिसून येते आहे। रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय। 4 पैकी 3 पंपांवरती खडखडाट असून केवळ एकाच पंपावर पेट्रोल शिल्लक आहे। तर जालना शहरातल्या गांधी चमन परिसरातील एलपीजी ऑटो गॅस पंपावर रिक्षा चालकाची गर्दी झाली होती। जालना शहरामध्ये एलपीजी ऑटो गॅसचे 4 पंप आहेत, त्यापैकी 3 पंपांवरील साठा संपलाय। केवळ एकाच पंपावर साठा शिल्लक असल्यानं सर्वच रिक्षा चालकांनी गॅस भरण्यासाठी रांगा लावल्या। तर उद्योगपती मुकेश अंबानींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा पाहायला मिळतोय। नैसर्गिक वायू चोरीच्या प्रकरणातील जनहित याचिका कोर्टानं फेटाळली आहे। रिलायन्सनं ओएनजीसीच्या विहिरीमधून नैसर्गिक वायू चोरल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला होता। जनहित याचिका दाखल करताना याचिकाकर्त्याचा हेतू शुद्ध असणं आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात तसं दिसत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। तर जोजिला ते सोनमर्ग या मार्गावरील जोजिला खिंडीमध्ये हिमस्खलन झालंय। हिमस्खलनामध्ये अनेक वाहनं जी आहेत ती बर्फाखाली गेल्याची माहिती आहे। जोजिला 0 पॉइंटच्या नजीक हिमस्खलन झाल्याची माहिती आहे। तर जोजिला ते सोनमर्ग मार्गावरील जोजिला खिंडीमध्ये हिमस्खलन झाल्याची माहिती मिळते। त्या हिमस्खलन झालेल्या भागातून बर्फ हटवण्याचं काम सध्या केलं जात आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली आहे। महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर होते। या भेटीमध्ये राज्यांशी संबंधित विविध विषयावरती चर्चा देखील झाल्याची माहिती आहे।